पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकच्या इगतपुरी गोंदे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत आगीचं जबरदस्त तांडव पाहायला मिळालं। या भीषण आगीमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 14 जणांना वाचवण्यात यश आलं आहे। चौघांची प्रकृती काहीशी गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळते। सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली। जिंदाल ग्रुपची पॉलिफिल्मची निर्मिती करणारी ही कंपनी आहे। या कंपनीमध्ये आधी स्फोट झाला आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये आग लागली। तर नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर लगेचच सुरू करण्यात आलं। प्रशासनाने तात्काळ पुढची कारवाई केली। रिस्क्यू ऑपरेशन्स असेल, फायर फायटिंगची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, लोकल तहसीलदार असतील, पोलीस अधिकारी, एसपी तात्काळ जागेवरती पोहोचले आणि मी पण इथे जागेवरती पोहोचलो आणि आपण सर्व नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आतापर्यंत 14 लोकांना रिस्क्यू केलेला आहे। एक डेथ आता सिव्हिल हॉस्पिटलमधून आपल्याला रिपोर्ट झालेला आहे आणि बाकी लोकांची उपचार चालू आहेत। आणि आता जे काही बाहेर आपण जे लोक रिस्क्यू करून आणलेले आहेत त्यांच्याशी मी स्वतःही बोललेलो आहे आणि त्यांनी आता आत कोणी नाही असं सांगितलेलं आहे। तरी आपण सर्व काळजी घेतो आहे। केमिकल आग असल्यामुळं आपलं नॉर्मल जे फायर टेंडर्स आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला फोम टेंडर्स लागतात आणि याला अँटीडोट लागतो। त्या फोम टेंडरमध्ये इतर केमिकल मिक्स केले की आग आटोक्यात येते। ते सर्व उपलब्ध झालेलं आहे। आजूबाजूचं ठाणे असेल, HL असेल, देवळालीचं कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, नाशिकमधल्या सर्व नगरपालिका असतील, MIDC असेल आणि आजूबाजूच्या फॅक्टरी, सर्व फायर टेंडर्स आपण इथे बोलवलेले आहे आणि ठाण्याला पण आपण निरोप दिलेला आहे। ठाण्याचे काही फायर टेंडर्स आपल्याकडे रिपोर्ट करताय। तर अशा प्रकारे आपण शर्थीचे प्रयत्न करून जीवितहानी होणार नाही याची सर्व काळजी घेतोय। दरम्यान इथे जखमींच्या मदतीसाठी तातडीनं हेलिकॉप्टर सुद्धा दाखल झालं। तर जखमींना जिथे दाखल केलं ते सुयश हॉस्पिटलच्या इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। नाशिक जिंदाल आग प्रकरणात आतापर्यंत 2 महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला सुयश हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेली आहे। आता मी उभा आहे इथे ज्या ठिकाणी या जखमी झालेल्या कामगारांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे। 19 कामगार जखमी झाले होते, त्यापैकी 2 महिला कामगारांचा मृत्यू झाला, तर 17 कामगार जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। त्यांच्यापैकी काहींची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे। थोड्याच वेळात इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहे, ते या आढावा घेणार आहे आणि इथे त्याच्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन होणार आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस करून याची ते माहिती घेणार। प्रभू शेख